हे बघा ड्रोन उडत नाहीये कारण इथे नो फ्लाय झोन आहे. हे बघा अनेबल टू दिसतंय का तुम्हाला, अनेबल टू टेक ऑफ. शिवबाच्या हातात आहे सगळं फर्स्ट एड. ॲक्च्युली त्यांच्या ग्रुपमध्ये एका मुलाला लागलंय तर आईस पॅक लावलाय. कमॉन कमॉन कमॉन. भारी वाटते बघायला, खूप छान वाटते. आणि मुलं पण असली पळत आहेत ना. पळ 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 पळ. मॉर्निंग मंडळी, आता आम्ही पोचलोय साताऱ्यामध्ये. सातारा म्हणजे जवळच आलाय, 5-6 किलोमीटर राहिलं असेल सातारा इथने. आणि आम्ही चाललोय शिवबाची रेस आहे सो ती बघायला कोल्हापूरला चाललोय. त्याला मस्त पैकी, अरे मी दिसत नाहीये, त्याला मस्त पैकी बाय बाय केलंय. तुम्ही बघा पहिलं, कारण मी काल व्हिडिओ केलाय, छोटासा व्हिडिओ. सो मित्रांनो, शिवबा चाललाय रेसला कोल्हापूरला. आणि काय होतस? काय ना, बेस्ट लक. थँक्यू. बाय बाय. आज पहिल्यांदा पोरगल असं लांब गेलंय खेळायला, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला घरात असं एकदम एकटं वाटत होतं काल. पण आज आम्ही चाललोय त्याची मस्त रेस बघूयात आपण. मस्त मस्त जर आपण तिथं जर फोटो बिटो काढून दिले तर बरं होईल. ते जर ते फोटो टाकता आले तर खूप छान होईल, मस्त होईल. आणि ॲक्च्युली आहे ना, आम्ही कालच जाणार होतो, म्हणजे ज्या दिवशी तो बसमध्ये बसला ना त्याच दिवशी जाणार होतो. पण नेमकं काय झालं, घरामध्ये आता गणपती आलेले आहेत. तुम्ही जरी हा व्हिडिओ नंतर बघत असाल किंवा गणपती असतील तेव्हा बघत असाल, पण गणपतीच्या डेकोरेशनची तयारी चालू होती आणि साफसफाई पण बरीच बाकी होती. त्यामुळं आमचा विषय झाला की नको, मग काय होईल, आल्यावर वेळ नाही मिळणार. 7 तारखेला जर यायचं म्हणलं तर मग गडबड होईल. सो म्हटलं सगळीच कामं उरकून घेऊ सगळी आणि मग त्यानंतर जाऊ. त्याच्यामुळे मग 1 दिवस लेट केला. सो डेकोरेशन कसं आलंय बघा जरा एकदा आणि सांगा मला. म्हणजे माझं म्हणणं काय होतं की 7 तारखेला येऊन ते डेकोरेशन तयार करायचं आणि मग परत म्हणजे आणि तिकडनं आलं की आपल्याला हेक्टिक होणार, दमल्यासारखं होणार. मग कसं काय करणार, एवढं मोठं टेन्शन होतं ना माझ्या डोक्यावर, ते आता कमी झालंय. ऍक्च्युली आम्ही लवकर निघायचं होतं पण नाही निघता आलं. 6:45 वाजता निघालो आणि आता वाजलेत 8:45 आणि इतकं भयंकर ट्रॅफिक लागलं ना, त्याच्यामुळे खूप लेट झालं. आणि रस्ता एवढा खराब झालाय, खूप खराब आहे. खूप म्हणजे एवढ्या खड्डे आहेत ना रस्त्याला, बापरे बापरे बापरे. आणि त्याची रेस आहे 11 वाजता. सो आम्हाला त्याच्या आतमध्ये पोहोचायचं. त्याचा फोन येऊन गेलाय कारण तो आता ग्राउंडवरच आहे, प्रॅक्टिस वगैरे चालू आहे त्याची. सो चला जाऊयात फटाफट. आणि सँडविच वगैरे खाऊन घेतलंय, डिझेल पण कमी होतं, भरून घेतलंय. ब्लॉग अजिबात केला नाही कारण अमृता झोपली होती. झोपले नव्हते, मी डोळे बंद केले होते. ऍक्च्युली माझी रात्री झोप झाली नव्हती, त्याच्यामुळं मी झोपले होते थोडा वेळ. सो मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आम्ही. यस, हात घालू का? तिकडं पण आहे का? पोरं पुढे बसलेत आपली, तिकडे आहेत ना, तिकडे घालतो का? काय फोन आहे भाई आपली, आपण काय घाबरायचं, कसं व्हायचं? फक्त इथून चिलॅक जायचं, गाय नाही करायची. हा इथून दिसत ना, कशाला पुढे जायचंय. तर मंडळी, आम्ही फायनली आता ट्रॅकवर पोहोचलोय आणि मस्त ट्रॅक आहे. सगळे पॅरेंट्स लोक बघायला आलेत, फुल गर्दी आहे. आणि आता आम्ही थांबलोय एका ठिकाणी की जिथनं आम्हाला रेस बघायला व्यवस्थित मिळेल अशा ठिकाणी थांबलोय. खाली जाऊन बघून येतो, इथं अजून पुढे गाडी जाते का. हो, येस. मग स्टॉपवर उभं राहून आपण मॅच बघू.
आता आहे ना मला वाटतं शुभा रिलेमध्ये ह्या रेसमध्ये. तर बघू आता, तो म्हटलाय 11:50ला माझी रेस आहे. तर आता वाजले 11:30 झालेत. म्हणजे आम्ही बरोबर टाईमवर पोचलो इथे. एक नंबर आहे का व्यवस्थित? सो मित्रांनो, तिकडं अनाऊन्समेंट वगैरे करतात आहेत आणि स्टार्ट आणि मला वाटतं फिनिश पण तिकडंच असेल. हा, हे जे आहेत ना ते 100 वगैरे 200 मीटर ओके त्याचे पण आहेत. आणि रिलेचे असे पळत असतील गोल. फुल पळावं लागतं यस रिलेसाठी. आणि शुभा जे पळणार आहे ते रिलेमध्ये पळणार. रिलेमध्ये येतो तो आपल्याला इथनं पळताना दिसणार, आरामात दिसणार आहे. नाही आपण पाऊस नसेल ना तर ड्रोन उडूयात मस्त. काय कदाचित आता काय माहिती. उत्सुकता लागून राहिली आहे, बाकी काय नाहीये. मस्त वाटतंय पण असं बघायला भारी वाटतं. ॲक्च्युली आहे ना, एवढा निसर्ग मस्त आहे ना बघा. आणि त्याच्यामध्ये ग्राउंड आहे एक नंबर. आणि मोरांचे आवाज येतात एवढ्या दुपारी पण सहीच. आणि थार असल्यामुळे आपण बिंदास इकडे गाडी घातली आहे बघा. थार होती म्हणून इकडे गाडी आणू शकलो. सो चला आता 11:35 झालेत. 15 मिनटं राहिलेत फक्त. मी पण रेडी होतो, जरा ड्रोन वगैरे सेट करतो. हे बघा, ड्रोन उडत नाहीये कारण इथे नो फ्लाय झोन आहे. हे बघा, अनेबल टू दिसतंय का तुम्हाला? अनेबल टू टेक ऑफ. मी स्क्रीनशॉट टाकतो. ॲक्च्युली काय झालं आहे, आम्ही जिथं आहोत ना तिथं ही कोल्हापूरची युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांचंच हे ग्राउंड आहे. त्याच्यामुळं इथे बहुतेक हा नो फ्लाय झोन असणार आहे. त्याच्यामुळं नो फ्लाय झोनच आहे. हो आहे. त्याच्यामुळं इथे ड्रोन उडत नाही आहे. सो डिसअपॉइंटेड ॲक्च्युली. मग हे मुलांची रेस आपण आता अशीच बघायची आहे डोळ्यांनी आपल्या स्वतःच्या. चला. सो मित्रांनो, आता दुपारचे ऑलमोस्ट किती वाजले? 1:05 आणि अजून शुभाची रेस सुरू नाही झालेली. आणि जोरदार असा पाऊस चालू झाला आहे. त्याच्यामुळे गाडीत येऊन बसलो आहे. अमृता बघा बनाना खाते, भूक लागली तिला. आणि ॲक्च्युली मला पण भूक लागली आता. पण काय करणार आता, एवढी शुभाची रेस आता होईल एक अर्धा तासात. त्यानंतर मग जाऊ जेवण करू कुठंतरी. रूम पण अजून बघायची आहे. रूम पण बघितलेलं नाही आहे कारण उद्या पण शुभाची मॅच आहे. रेस आहे. मी मॅच का म्हणतो आहे, मी ते क्रिकेटमुळे मला सवय लागली आहे. सो उद्या पण रेस आहे शुभाची, ती पण बघता येईल. म्हणजे त्याच्यामुळं म्हटलं रूम घेता येईल. आणि आज संध्याकाळी मग मस्त देवीच्या दर्शनाला जाऊयात. आणि त्याच्यानंतर आमचा एक प्लॅन आहे, सरप्राईज ठेवतो तुम्हाला काहीतरी. चला बघूयात काय होतं आता. रेसचा विषय तुम्हाला तर दाखवतोच, पण आम्ही आता गाडीत येऊन बसलो आहे. लांब आहे, काय कितपत दिसतंय मला माहीत नाही तुम्हाला. चला. मुलांनी आता सेट झालेत. आता ते तिथं एक म्हणजे काय म्हणतात त्याला, येस स्टार्ट झाले. कमॉन कमॉन कमॉन. भारी वाटते बघायला, खूप छान वाटते. आणि मुलं पण असली पळतायत ना. पळ 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 पळ. आता फक्त शिवाच्या हातात. पळ 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 पळ. संस्कृतीचं पुढे आहे. वा 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 वा, एक नंबर एक नंबर एक नंबर. आता शिवाच्या हातात जाणार आहे. ते पासिंग पास असतं ना. पळ शुभा पळ. शुभाच्या हातात येतं सगळं. फर्स्ट केलं. बाग 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 शुभ. सेकंड अशा प्रकारे संस्कृती टीम सेकंड आलेली आहे. वाव मस्त. सेमीफायनल होती आज. सेमीफायनल आहे. आता उद्या फायनल मध्ये जाणार आहे. खूप कमी वेळामध्ये ते पोचले आहेत. लागलंय वाटतं, आईस पॅक लावलाय. ॲक्च्युली त्यांच्या ग्रुपमध्ये एका मुलाला लागलंय तर आईस पॅक लावलाय. आम्हाला इथनं सगळं दिसतंय. हे बघा, कॅमेरामध्ये सगळं शूट करता येते. आणि अजून एक टीम खेळायला चालू झाली आता.
हे बघा मस्त पळता येते, असले पळता येत ना, तुफान पळता येते. कसलं भारी वाटतंय माहितीये का, पोरं पळतायत ना, असलं भारी वाटलं ना ॲक्च्युली. आणि सेकंड नंबरला आली आहे संस्कृती स्कूल. वाव, म्हणजे पहिलं कोणी पण येऊ दे, पण ते जे आपलं कोणीतरी पहिलं येतंय ना, ते खूप भारी फिलिंग आहे. आणि सेकंड नंबर आली संस्कृती स्कूल. सेकंड आली ना? सेकंड आली, सेकंड. आणि सेमीफायनल होतं, आता उद्या फायनलला, आणि उद्या फायनलला परत करू, ते पण शूट करू मस्त मस्त. आणि उद्या जर बाजी मारली पोरांनी ना, तर पोरांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, सेकंड आलो आम्ही. फक्त थोडा एका आमच्या प्लेअरचा अँकल स्प्रेन झाला म्हणून आमचं थोडे स्लो झाली टीम, नाही तर आम्ही फर्स्ट आलो असतो. हां, सेकंड आलो म्हणून. आता बघू काय करायचं. गोळी या गोळी. पप्पांनी घेतलेत आता शॉर्ट्स, बघसानच. चला जेवायला जाऊ, चला. त्यांना जेवण आहे तर गुलाबजाम वगैरे, आपलं काय उपाशी आहे सकाळपासून. आता आमचं संध्याकाळी पण प्रॅक्टिस. ठीक आहे. प्रॅक्टिस कुठं? तिकडं ना? हां, ते संजय. बरं ठीक आहे, चालेल. नाही, बरं ठीक आहे, जाऊ दे. चौकात जा, घसरचं इथं. सो मस्त जेवण झालं आमचं. खाली आम्ही उडुपी हॉटेलमध्ये जेवलो आणि त्याच्यानंतर हिरा डिलक्स म्हणून इथं हॉटेल आहे. आम्ही सायकलिंगच्या वेळेला, तुम्ही जर सायकलिंगचे व्हिडिओ बघितले असतील ना, तर तुम्हाला कळतच असेल की आम्ही कुठं आलो आहे. सो ही अशी मस्त रूम आहे. मागच्या वेळेला 105 होती, ह्या वेळेला 108 आहे. हे बघा मस्त सेम आहे, फक्त नंबर चेंज आहे. हां, मस्त किंग साईज बेड आहे. आणि इकडे सगळ्या माझा बॅग वगैरे आहे, बॅग वगैरे आहे. थोडा पसारा दिसेल कारण मी विसरलो गाडीमध्ये. 10 लिटरची पाण्याची बॉटल होती, ती घेऊन आलोय. गाडीत एक ठेवली आणि इथे एक ठेवली आहे. आणि इथे असं हँगर वगैरे आहे. आणि मस्त पैकी छान. सो संध्याकाळचं काय प्लॅन आहे? संध्याकाळी आमचं असं चाललंय की संध्याकाळी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि मस्त रंकाळ्यावर फिरायचं. खूप वर्षापासून इच्छा होती माझी, खूप वर्षापासूनची इच्छा आहे. आम्ही नेहमी आता फोंडा घाटातून जायचो, रंकाळा दिसतोय पण आम्ही कधी थांबत नव्हतो. त्याच्यामुळे त्यावेळेस त्यांना मी आवर्जून सांगितलं की आपल्याला रंकाळ्याला जायचं म्हणजे जायचं. आणि शुभा यांना ऍक्च्युली आहे ना तिकडं जेवण होतं, त्याच्यामुळे तो जेवला तिकडं, आम्ही इकडं मागाशी जेवलो, तुम्ही बघितलंच. आणि त्यांचं जेवण आम्हाला दिसत होतं, मस्त मस्त होतं. वरून आहे ना, जेवण ते होतं. हा, आम्ही ऍक्च्युली असं वर थांबलो होतो आणि मुलाची खालनं आहे ना ताटं घेऊन जात होती त्यांच्या प्लेसवर. मस्त गुलाबजाम असे खुणावत होते ना. मला मी काय म्हटलं माहिती का हिला, शुभाचा शर्ट घालून जाऊ का मी, पण म्हटलं ते ढिरीला नाही बसणार, ढिरी बाहेर दिसेल आणि शर्ट वर राहील. काही दिवसांनी तुमचे पण कपडे येणार आहेत त्याला. मग काय, नाही मीच कमी करणार आहे आता. हा, मग काय. सो चला आता डायरेक्ट भेटूयात रंकाळ्याला. चला तर आता भेटूयात डायरेक्ट रंकाळ्यावर. कारण आता महालक्ष्मीचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. महालक्ष्मीचं आतमध्ये तर आपण नाही करू शकत शूट, माहितीये तुम्हाला. तर त्याच्यामुळे रंकाळ्यावर मस्त चिल मध्ये बसूयात आणि चिल मध्ये काहीतरी मस्त असं स्नॅक्स आयटम वगैरे खाण्याचं आमचं ठरलंय. कारण आम्ही आता एवढं उशिरा जेवलोय, त्याच्यामुळे भूक नाहीये तेवढी. आणि शुभा आमच्या बरोबर नाहीये, तो हॉस्टेलवर आहे. म्हणजे त्या संजय घोडावत म्हणून जे स्कूल आहे त्यांचं कोल्हापूरला, आतिग्रेमध्ये. सो तिथं त्यांचं ते मोठं म्हणजे स्कूल पण आहे, हॉस्टेल पण आहे. तर तिथं सगळी मुलं तिथंच आहेत. म्हणजे जवळपास आता 7, 8, 10 शाळांची मुलं आहेत. आणि सगळ्यांचं तिथंच त्यांनी सोय केलेली आहे, जेवणाची वगैरे अति उत्तम सोय केलेली आहे. चला, बाय बाय. बाय बाय. सुप्रभात मंडळी. ग्राउंडवर आलोय आम्ही आता. आणि काय झालं माहितीये का, आम्ही रात्री ह्याला जाणार होतो, महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घ्यायला जाणार होतो. आणि जे आम्ही जेवलो उडुपी नाही का आपलं ते रेस्टॉरंट मध्ये जेवलो आणि त्याच्यानंतर रूम वर गेलो, म्हणलं जरा थोडंसं हे फ्रेश व्हावं, आराम करावं म्हणून गेलो. मी जे झोपले 5 वाजता आणि ते डायरेक्ट 7 वाजता उठले. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे 5 आणि 5 14 तास मी झोपले होते. मी उठलेच नाही. आणि जेवायला रात्री आम्ही जेवलो वगैरे काहीच नाही, झोपलोच. म्हटलं जेवणाचा प्रश्नच येत नाही ना. ऍक्च्युली शुभाला भूक लागली होती, आज उपीट होतं खायला, जे मला आवडत नाही. त्यासाठी बिस्किट आणले म्हणून मी केळीच खाल्ले होते तिथं. एक खाल्ले मी, एका हाताने. हे पकड. आणि हे बघा इकडे आम्ही आलो मी कॉफी बनवतोय. पाणी विचार कोणाला लागलं तर हे घेऊन जा ना, इलेक्ट्रॉनची बॉटल. बरी, कोणाला पाणी लागलं तर पाणी आहे. कॉफी चावी कुठे गेली गाडीची? गाडीलाच आहे काय?
हा गाडीलाच आहे. आज काय कुठे कॉफी बनवतो? कुठं कॉफी बनवतो? शुभाच्या ग्राउंडवर डायरेक्ट. मजे त्याच्यामध्ये मजे. ना आपण एकच काम करू आता. लेन्स घेऊ. लेन्स कुठली? हा सुपर वाईड. हा ठीक आहे, ते काम करू आपण. हे काय मागं सगळं ग्राउंड आहे आणि मुलं थांबलेले आहेत ते बघा. आणि पक्का पाऊस आहे आज. खूप पाऊस आहे. सगळी मुलं आहे ना भिजतायत त्या पावसामध्ये. पावसाचा आनंद घेतात बहुतेक. सो मंडळी, मस्तपैकी कोल्हापूरचा श्यामचा वडापाव घेऊन आलो आम्ही. मस्त गरम गरम आणि कसला बाप दिसतोय बघा. ओ माय गॉड. फोकस तू होती. भारी दिसतंय का? कसला भारी वाटतोय. हे बघा थांबा. हा कडक. लय भारी लय भारी. कसं खायचा हा? तो डिश मध्ये घ्यायचा आणि तुकडे आणि एक ब्रेडचा तुकडा आणि एक तयाचा असं खायचा. डिश नेमक्या मागे येतात आपल्या. आणि मी आयुष्यात खाल्लेला सगळ्यात महाग वडापाव आहे बरं का हा. वडा आणि ब्रेड हे दोन्ही वेगळं घ्यायला लागतं. काय माहिती आता इथली पद्धत तशी असेल, कारण वड्याची साईज पण मोठी आहे. आणि 12 वडापावचे झाले 324 रुपये. म्हणजे बघा ना, 12 × 36 ऑलमोस्ट 27-28 रुपयाला वडापाव आहे. सो ठीक आहे, अजून शुभाची काय मॅच चालू झालेली नाही. मॅच नाही यार, रेस. शुभाची रेस काय अजून चालू झालेली नाही आहे. तो म्हटला 11:20चा आम्हाला पहिला टाईम दिला होता स्कूलनी, पण तो म्हणला आज बहुतेक 1:30 वाजता आहे, कारण पाऊस खूप पडतोय सकाळपासून. सगळ्याच रेसेस आहे ना डिले आहेत. हे बघा पाऊस किती आहे बघा. मुलं भिजतायत अक्षरशः. हा ना, आणि अख्खा ट्रॅक ओला आहे बघा. पाणी काढावं लागते मधनं. सो चला आता मस्त वडा खाऊयात. हॅलो मंडळी, आता आम्ही मस्तपैकी आता वडापाव खाल्लेत आणि आता चहा बनवतीये. हे बघा, तुम्हाला चहा दिसतोय का? ॲक्च्युली पाणी गरम ठेवलंय करायला. आणि हा इथे मी तो मिळतो ना आपल्याकडे रेडी टू हे ड्रिंक. रेडी टू ड्रिंक म्हणून एक चायसचं येतं, ते घेतलं आहे आणि त्याच्यापासून आपण आता चहा बनवतो आहे. ॲक्च्युली आपण नेहमी कॅम्पिंगला जसं आपण चहा बनवतो तसा नाही आहे. तर इथे आता काय, आता म्हणजे मी काही सामान वगैरे पण आणलेलं नाही आहे. सो म्हटलं तर हे चहा वगैरे मस्त वडापाव खाल्लेत. आता चला मग आता रेस चालू होईल 15 मिनिटात. त्यांना तिथं आतमध्ये आता बोलवलंय. रिपोर्टिंग झालंय, त्यांचं सगळं झालंय आणि आता त्यांना बसवतील. आता ते लाईनअप करतील आणि मग तुम्हाला त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ बघायला मिळेल. 1:45 झालेत आणि सांगितलं होतं मला साधारण 1 वाजता वगैरे चालू होईल. तो ऍक्च्युली काल म्हटलं होतं आणि शेड्यूल प्रमाणे ना 11:20ला होतं, पण त्यांना लेट झालं पावसामुळे. मी सांगितलंयच आहे बहुतेक व्हिडिओमध्ये. काय होतंय, ग्राउंडवर पाणी साचतंय आणि मग ते पाणी काढावं लागतंय वायपरनी, त्यामुळे त्यांना लेट होतंय. चला आता बघूयात आणि त्यांना चीअर अप करूयात मस्त मस्त छान. चला. Come on! काय आलं? काय रे बाळा, ठीक आहे रे, मस्त पळाले तुम्ही. तिकडूनच यायला लागेल, जमेल का? काय झालं? अरे इट्स ओके, मस्त पळाले तुम्ही. बस तेवढं पळाले, मस्त दिले तू 100%. जा पाणी पी. पाय मेला माझा. काय झालं? पाय काय
काय झालं पण ते एक तुला सांगू का, ज्या पद्धतीने तुम्ही पळाले ना सगळे, आम्हाला खूप छान वाटलं. नंबर ते नको येऊ दे, नको येऊ दे, काही फरक नाही पडत. म्हणजे आज ना उद्या नंबर येईल. चौथ्या नंबरचा खूपच माग होता का नाही, यावेळेस? 8 आहे ते पोझिशन. मजा आली, पण आम्हाला बघून मजा आली. लय भारी वाटतं मला. तुमचा नंबर आला नाही आला काय फरक नाही पडत, पण जी मजा आहे ना, जी मुलं पाळतात ना त्यांच्याकडे बघ, कसलं घेतलं होतं ह्यांनी आता एका मुलांनी. जी पळण्याची आहे ना तुझं पोस्टर, आपण ते सरांकडे आपण तुला लावूया बालेवाडीला स्टेडियमला, कारण स्पीड आहे तुझ्याकडं. म्हणजे मी रनिंग कधी आयुष्यात केली नाही. माझ्याकडे स्ट्रेंथ नाही स्पीड पण आहे. मी बघितलं आता व्हिडिओ मध्ये बघतोय आम्ही. हा का? हा, मला वाटलं स्पीड स्लो नाही. चौथ्या नंबरला नाहीये का प्राइस? नाही ठीक आहे, जाऊ दे, फर्स्ट काही प्रॉब्लेम नाही. तू प्राइस साठी आम्ही आलेलोच नाहीये की तुम्हाला प्राइस मिळेल म्हणून आम्ही बघायला. आम्ही फक्त आलो याच्यासाठी की तुमची नाही का लढत बघायला आलोय. तुझी स्ट्रेंथ आणि तुमची ठीक आहे ना, स्ट्रेंथ तुम्ही बघायला लढला ना, आलोय. काल पण किती आणि मस्त आता मजा आली. झेडपीला पण आहे, पण तू ओके नाही तिथं दाखव, तिथं अजून मेहनत कर. तर सगळी भडास काढणार मी. आईला खरं सांगू का तुला, आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण मला ना इकडून हालूशीच वाटाना. एवढं मस्त आहे. जेवण का नाही केलं तू? रिले बघायला. अरे जेवण देता येते का नाही घेतलं जेवायला? नाही, मला नाही खायचं. वडापाव खायचाय का? नको मला काय. आणलं तसे संपलंय आता हे. संपलंय ते. ब्रेड पण आहे त्याच्यात, पाव नाहीये, ब्रेड आहे. 2 पाव ब्रेड बरोबर आहे ना, त्याला मध्ये वडा टाकून दे. ठीक आहे, आता काय नाहीये ना रेस वगैरे? नाही. हा मध्ये काल समोसे होते, खाल्ले होय? एक पण नाही खाल्ला. गुड. आता वडापाव खा. वडापाव केवढा आहे? 2 पाव दे त्याच्यात. वडा आहे का वाडा आहे? वाडा मोठा वाडा. वडा मोठा वडा बाबा. पाव पण मोठा आहे तो. अयो अरे चौक आहे पण कोल्हापूर मधला फेमस श्यामचा वडा. श्यामची आई बघितली होती, आज पहिल्यांदा बघितला श्यामचा वडा. हो शिवाची आई. एवढा मोठा वडा, हा वडा आहे. वडापाव नाही, हात आहे वडा. श्यामचा वडा आहे. आपल्या पुण्यात केवढेच असतो. अच्छा, हा एकामध्येच गायब होणार आहे तू. कसं आहे खाऊन सांग. आम्ही एवढे गरम गरम आणले होते ना, एवढं भाजत होतं ना. प्रॉपर चांगला आहे ना. ब्रेड एकदम प्रॉपर आहे, पण प्रॉपर चव भारी आहे ब्रेडची. ब्रेडला चवले भारी आहे. ओके बाय बाय बेटा, जातो आम्ही. चल बाय. आणि डिमोटिवेट होऊ नका, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही, होत असतं असं हार जीत खेळामध्ये. चल बाय, लव यू. सो मित्रांनो, मस्त महालक्ष्मीचं दर्शन झालंय. अरे बापरे, काय अजिबात गर्दीच नव्हती गणपतीमुळं. आणि ॲक्च्युली काय झालं, पहिल्या चौकामध्ये एवढी ट्रॅफिक लागली ना, अमृताला म्हटलं बघ अजून पण ठरव तू जायचं आहे का नाही. पण ती म्हटली नाही जायचं. तिने ठाम नाही का असं ठरवलंच होतं दर्शन करायला जायचंच. आणि नशीब तिच्यामुळे ना माझं दर्शन झालं. आणि हां, संध्याकाळचे आता 3:15 नाही 3:30 झालेत. शुभाचा फोन आला होता मध्येच. आम्ही नेमकं गाडी पार्किंग करायला आणि शुभाचा फोन वाजायला. म्हटलं पाणी संपलंय. जातानाच त्याला म्हटलं होतं काय असेल ते पाणी भरून घे, पण साहेब म्हटले नाही पाणी आहे माझ्याकडं. आणि नेमकं तिथं जाईपर्यंत ना सगळ्यांनी त्याचं पाणी संपून टाकलं आणि इकडं पाण्याची सोय नाही आहे. सो त्याला म्हटलं ठीक आहे, पटकन दर्शन घेतो आणि येतो. आणि दर्शन काय आमचं 5 मिनिटात झालं, आम्ही फटाफट जाऊन आलो. सो आता त्याचं काय हे नाही आहे, रेस वगैरे काहीच नाही आहे. पण आता बाकीचे मुलं आहेत त्यांच्या बसमधली, त्याच्यामुळं त्यांना थांबवलंय. नाही त्यांची रेस नाहीये, पण बाकीच्यांच्या आहेत ना. आणि टीम ह्यांचं जरी मिळालं नसलं तरी दुसऱ्या मुलांना सिल्वर मिळालंय. हा भारी नाही, एकच नंबर. सो बघूयात आता काय इथं काय हॅपनिंग झालं तर मग तुम्हाला दाखवतो, नाही तर मग डायरेक्ट आता रूमवर जाऊ. बरोबर कालच्या टायमिंगला आम्ही पोचलोय, 5 वाजलेत. आणि इथं आलेल्या शेटने आम्हाला नवीन रूममध्ये शिफ्ट केलं आहे. ते म्हटले काल अवेलेबल नव्हती आणि ॲक्च्युली ना ते नव्हते काल. सो कारण मागच्या वर्षी आमची जी ओळख झाली ना, त्याच्यामुळे बघा रूम कसली भारी दिली आम्हाला त्यांनी बदलून. हे बघा इकडे. आणि ह्याला खूप व्यवस्थित व्हेंटिलेशन खूप आहे. इकडे मस्तपैकी हे दरवाजा आहे, मोठा दरवाजा आहे. ॲक्च्युली गॅलरी आहे. इकडे आहे ना वॉर्डरोब आहेत आणि इकडे वॉशरूम स्वच्छ सुंदर आहे बघा. ठीक होतं.
आणि इकडे आलो ना, हे बघा मस्त असा बेड, एक नंबर. आणि इकडे अयो केवढी गॅलरी, बाप रे. हे बघा पूर्ण मोठी गॅलरी आहे. इकडं पण आहे बघा. वा 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 वा, क्लास. मस्त रूम आहे. आणि अमृता मस्त इथं बसली आहे. आणि रेस्ट झालेलं आहे. शुभाला आता सांगितलं की तू आता आम्ही आराम करणार आहे म्हटलं. सो आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, बाय द वे आम्ही रंकाळा आणि ज्योतिबाला नाही गेलो कारण खूप ट्रॅफिक होतं. गणपतीमुळे ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही म्हटलं की नको जायला, नेक्स्ट टाइम कधीतरी जाऊया आपण, नक्की जाऊ. मंडळ वगैरे आहेत आणि मिरवणुका चालू होतील. ऍक्च्युली काय झालंय, गणपती वगैरे नेता येत ना, त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली आहे, त्याच्यामुळे म्हणलं नको जायला. आणि रंकाळा कसं एकदम शेवटच्या टोकाला आहे, त्याच्यामुळे म्हटलं नको जायला. आपण नेक्स्ट टाइम कधीतरी करूयात. राहिलाच शेवटी तो पुढच्या वेळेसाठी राहिला. नाही, काही ना काही कारणावरून तो राहतो. ठीक आहे. सो हिरा डिलक्सचे शेट आहेत, त्यांना थँक्यू सो मच. मस्त रूम आहे. येस. आणि तुम्ही आवर्जून या. चला. आणि संध्याकाळी काय प्लॅन? जेवायला इथंच जाऊ खाली, मग उडुपीमध्ये जाऊ. उडुपीमध्येच जाऊ. चालेल. छान आहे ते, मस्त रेस्टॉरंट आहे. तुम्ही जर कधी आलात तर सांगली फाट्यावर उडुपी म्हणून एक रेस्टॉरंट आहे, अप्रतिम रेस्टॉरंट आहे. आणि तिथं साऊथ इंडियन, मेन म्हणजे साऊथ इंडियनला भारी मिळतं. आणि तिथली पंजाबी थाळी ऑसम आहे. चला, बाय बाय. बाय बाय. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. येस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.